नमस्कार. आज 24 नोव्हेंबर 2022 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे, अगदी कामाची आहे पहा. गोयल यांच्या नियुक्तीत घाई. झालेलं काय पहा, तर एकदा आपण घटनाक्रम समजून घेऊयात. 2018 मध्ये बेसिकली PIL दाखल करण्यात आलेली होती की जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्याच्यावरती जी निवड पद्धती वगैरे होते, बेसिकली यांच्या जे चीफ इलेक्शन कमिशन जे असतात, ओके, मग त्यांचे ते जे असतात ते IAS अधिकारी वगैरे असतात, ओके. मग यांच्यावर डायरेक्ट केंद्र सरकारचंच नियंत्रण असतं, ओके. IAS अधिकारी झाल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियालाच बेसिकली बाधील असतात, कारण राष्ट्रपतीद्वारा तुमची नियुक्ती होते. मग जेव्हा तुम्हाला चीफ इलेक्शन कमिशन किंवा इलेक्शन कमिशनमधले जे काही अधिकारी किंवा सदस्य वगैरे म्हणून तुमची जेव्हा निवडणूक होते, म्हणजे तुम्ही IAS आहात व तुमची जेव्हा पुढे नियुक्ती वगैरे होणार आहे, मग तेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला वगैरे बाधील असता. व इलेक्शन कमिशन हे कसं आहे पद, हे म्हणजे घटनात्मक पद आहे, बरोबर, घटनात्मक बॉडी वगैरे आहे. यामुळे यावरती केंद्र सरकारचं जे नियंत्रण वगैरे आहे, यामुळे कुठेतरी जे चेक्स अँड बॅलन्स वगैरे जे आहे तिथे कुठेतरी त्याला हादरा वगैरे बसतो. यामुळे PIL वगैरे दाखल करण्यात आली होती. मग या PILचा निकाल म्हणजे या PILचं घटनापीठापुढे सध्याला सुनावणी चालू होती. 17 नोव्हेंबरपासून या घटनापीठासमोर सुनावणी चालू झालेली आहे पहा. 17 नोव्हेंबर 2022 पासून 2018ची PIL आहे, म्हणजे 4 वर्ष एवढा वेळ झाला आता यामध्ये. तर ही सुनावणी चालू झाल्यानंतरच लगेच दुसऱ्या दिवशी पहा, 18 नोव्हेंबर रोजी गोयल जे IAS अधिकारी आहेत यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली, ओके. मग 19 नोव्हेंबर या दिवशी लगेच गोयल यांना जे निवडणूक आयोग आहे त्याच्या आयुक्त पदाची त्यांना नियुक्ती वगैरे करण्यात आली. म्हणजे एकदाच लगातार हे आपल्याला घटनाक्रम अशा पद्धतीने समजून घ्यायचा आहे. मग इथे कुठेतरी सरकार भिलं, म्हणजे सरकार भिल्यासारखं आपल्याला वाटतं. कारण पहा, कालचंच आपण पॅसेज वगैरे पाहिलेला आहे किंवा कालच आपण निर्णय वगैरे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण पाहिलेला होता. कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणत होतं की कोलेजियम सिस्टम इथं पण असायला हवी, ओके. ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये जसं निवडणूक वगैरे सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश वगैरे त्यांची नियुक्ती जशा पद्धतीने होते, तसंच काहीतरी कोलेजियम सिस्टम इथं पण असायला हवं, ज्यामुळे जे केंद्र सरकार आहे त्याचे भावल्या बनणं इथं कमी होईल. कारण पहा, अगदीच कालच आपल्याला माहिती आहे पोपटांची पैदास हा लेख आलेला होता व त्यामध्ये पण CBI ED कशा पद्धतीने वर्चस्व प्रस्थापित वगैरे करत आहेत किंवा केंद्र सरकारचे भावले बनून कशा पद्धतीने कार्य करत आहेत हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण ते पाहिलेलं आहे. त्यानंतर 2013 मध्ये बेसिकली 2013 मध्ये CBIला जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते त्यांनी म्हटलं होतं की केस द पॅरट, म्हणजे हे तर काय CBI जे कार्य करत आहे ते तर म्हणजे पिंजरातलं पोपट त्या पद्धतीने कार्य करत आहे. मग इलेक्शन कमिशन पण त्याच पद्धतीने कार्यरत होत आहे किंवा कार्य करत आहे, याची कुठेतरी म्हणजे आपल्याला या सर्व निर्णयामधून वगैरे कुठेतरी त्याचं हे दिसून येतं की जे इलेक्शन कमिशन आहे ते अयोग्यरित्या वगैरे कार्यरत आहे, हे आपल्याला इथं समजत होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तसं थोडंसं निकाल अद्याप त्यांनी दिलेला नाही, म्हणजे जे मेन जजमेंट आहे ती अद्याप आलेला नाही, परंतु सुप्रीम कोर्टाने कोलेजियम सिस्टम वगैरे असावं असं सांगितलं होतं. परंतु हे कोलेजियम सिस्टम वगैरे येण्याच्या अगोदरच केंद्र सरकारने काय केलेली आहे, गोयल यांची जी नियुक्ती आहे त्यामध्ये घाई केली काय, अशा पद्धतीने थोडासा सर्वोच्च न्यायालयात थोडासा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने लगेच महाधिवक्त्यांनी घेतलेला आक्षेप फेटाळून लावताच उद्या गुरुवारीच सर्व कागदपत्रे सादर करण्याचे न्यायालयाने बजावले आहे. म्हणजे पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या समोर प्रशांत भूषण जे आहेत यांनी, म्हणजे जे वकील आहेत त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने अशा पद्धतीने नियुक्ती वगैरे केलेली आहे अगदी एकाच दिवसात, म्हणजे ज्यांनी काल रात्रीच म्हणजे सेवानिवृत्ती वगैरे घेतली त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाचं पद देणं हे एक कुठेतरी जे केंद्र सरकारचे भावले बनवण्याचा प्रयत्न आहे अशाच पद्धतीने आपल्याला इथं दिसतं. त्यामुळे लगेच सुप्रीम कोर्टाने देखील महाधिवक्ता जे आहेत त्यांना अगदीच त्यांच्या आक्षेपावर वगैरे हे फेटाळून लावत त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर आज त्यांना कागदपत्रे वगैरे सादर करायचे आहेत. त्यानंतर पहा, निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी न्यायवृंदासारखी कोलेजियम पद्धत असावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठासमोर सुनावणी सध्याला होत आहे, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी सुरू केल्यानंतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली गेली. गुरुवारपर्यंत गोयल सचिव स्तरावरील अधिकारी होते, सरकारमध्ये काम करीत होते. अचानक शुक्रवारी त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली, असे भूषण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालय थोडंसं आता म्हणजे केंद्र सरकारवरती वगैरे तर संतप्त झालं. कारण पहा,
अगदीच कोर्टामध्ये केस चालू असताना तुम्ही अशा पद्धतीची का वागणी वगैरे केली, यामुळे ते थोडंसं हे आहे. त्यानंतर 5 सरन्यायाधीशांचा समावेश असावा असं न्यायमूर्ती जे आहेत त्यांचं म्हणणं आहे. तर पाहूयात, मुख्य निवडणूक आयुक्ताच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश असेल तर ती अधिक स्वायत्त होतील, असे मत न्यायालयाने सुनावणीवेळी नोंदवले. सध्याच्या प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारमधील सत्ताधारी पक्ष सत्तेत कायम राहण्यासाठी हो म्हणणाऱ्या व्यक्तीचीच नियुक्ती करू शकते. मग जे पहा, अगदीच जसं पद्धतीने आपण अगदीच काल परवा जी गुजरात निवडणूक वगैरे जे झाली, त्यामध्ये पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्याला भरपूर म्हणजे टीका वगैरे झाली त्यावरती. कारण हिमाचल प्रदेश आणि जे गुजरात आहे या दोघांच्या निवडणुका 2017 पर्यंत एकत्रित होत होत्या. ओके, 2017 पर्यंत त्या एकत्रितरित्या घेण्यात येत होत्या. परंतु 2017ला असं काय झालं की ज्यामुळे गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका काय झाल्या, विभक्त झालेल्या आहेत. मग त्याचाच हवाला घेत आता जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्यांनी पण तेच केलेलं आहे. हिमाचल प्रदेश अगोदर घेतली त्यांनी व गुजरात पुन्हा घेतली. व जर तुम्ही पाहिलं तर गुजरातच्या निवडणुका जाहीर होण्याआधी गुजरातला भरपूर प्रकल्प जे महाराष्ट्रातून होते, महाराष्ट्रातले भरपूर प्रकल्प हे गुजरातला वर्क करण्यात आले. म्हणजे 2 प्रकल्प तर गुजरातला आपले गेलेले आहेत महाराष्ट्रातील व एक मध्य प्रदेशला गेलं. म्हणजे 3 प्रकल्प महाराष्ट्राच्या हातले कुठे गेले, गुजरातला. व गुजरातमध्ये सध्याला काय आहेत, इलेक्शन आहेत. म्हणजे डिसेंबरमध्ये 1 आणि 5 तारखेला तिकडे निवडणुका आहेत. म्हणजे हे कुठंतरी आपल्याला काय होतं, इलेक्शन कमिशनने पण इकडं थोडंसं म्हणजे माहिती असताना देखील इलेक्शन कमिशनने यामध्ये लक्ष घातलं नाही, हे आपल्याला सांगता येतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आणखी पुढे यावरतीच लेख आलेला आहे, तिथे पण घेऊन जाणार आहे. तर आपण डायरेक्टली आता तिकडे जाऊयात. हे पहा, आजचा लेख काय आहे, 1 मिनिट. त्यानंतर पहा, आजचं सुप्रीम कोर्टाने यामध्ये अगदीच बेस्ट म्हटलेलं आहे. कारण टी एन सेशन जे होते त्यांची नियुक्ती झालेली पहा 12 डिसेंबर 1990 रोजी. टी एन सेशन हे आपल्या म्हणजे कार्यालयात वगैरे त्यांनी दाखल झाले व त्यांनी तिथं कार्यभार सांभाळलं व भारतातील म्हणजे अगदीच बेस्ट अधिकारी वगैरे जे म्हणतो आपण, म्हणजे टी एन सेशन देखील IAS अधिकारी होते. मग त्यांनी ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनमध्ये जे रिफॉर्म वगैरे करून आणले ते त्यांच्यामुळे त्यांना अगदीच ओळख आहे. कुठे देखील जरी गेलात तुम्ही, म्हणजे कुठे इलेक्शनमध्ये वगैरे जर तुम्हाला जर लिहायचं असेल किंवा तुमचं अगदीच एखादी IAS अधिकारी वगैरे जे चांगले होऊन गेलेले वगैरे आहे तसं जर सांगायचं असेल कुठं, तर तुम्ही टी एन सेशन यांचं नाव अगदी घेऊ शकता. कारण पहा, यांनीच काय केले आहेत, जे तुमच्याकडे आज ओळखपत्र वगैरे आहे, जे इलेक्शन कमिशनने दिलेलं ओळखपत्र वगैरे जे आहे ते टी एन सेशन यांनी चालू केलेलं. त्यानंतर रात्री 10च्या नंतर पुन्हा जे प्रचारास वगैरे जी बंदी आहे ते टी एन सेशन यांनीच केलेली आहे. म्हणजे घटनात्मक बॉडी आहे. इलेक्शन कमिशन कसं आहे, घटनात्मक आहे. तरी देखील तुम्ही पोपट म्हणजे केंद्र सरकारचे वगैरे पोपट होऊन बसणं हे अगदीच कामाचं नाही, असं टी एन सेशनचं वगैरे म्हणणं होतं. मग त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने पण तेच म्हटलेलं आहे की भारतास पुन्हा एकदा टी एन सेशन हवे आहेत. या न्यायालयाच्या हे नाही आहे, सेशन यांच्यासारखी व्यक्ती कधी काळीच जन्माला येते, असं न्यायपीठाने देखील म्हटलेलं आहे. कारण पहा, जरी यांना जे गोयल वगैरे यांना जरी नियुक्ती वगैरे यांनी दिली, म्हणजे केंद्र सरकारने जरी गोयल यांना नियुक्ती दिली तरी देखील हे पोपट होऊन काम करणार नाहीत याची ग्वाही वगैरे काय देऊ शकेल का केंद्र सरकार आपल्याला, तर काहीच नाही. परंतु आपल्याला हे डायरेक्टली सांगता येईल की टी एन सेशन सारखी अगदीच क्वचितच व्यक्तिमत्व वगैरे आपला देशाला वगैरे लाभू शकतात, असं सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे परत एकदा इलेक्शन कमिशन कुठे होत आहे, तर ते पोपट म्हणजे केंद्र सरकारचा केस्ड पेरियड असाच होत आहे, असं सुप्रीम कोर्टाचं हे डायरेक्टली आपल्याला इथं दिसून येतं. मग आता दुसऱ्या न्यूज सोडून आपण लगेच परत याचंच एडिटोरियल आहे, म्हणजे एकदाच इलेक्शन कमिशन बाबत जे काही गोष्टी वगैरे चालू आहेत ते आपण एकदाच कंप्लीट करून घेऊयात, म्हणजे ते अगदीच सोपं होईल. ओके, परत एकदा आपण एडिटोरियलवर येऊयात. तर पहा, एडिटोरियलमध्ये अगदीच त्याबाबत भरपूररित्या दिलेला आहे, म्हणजे हा वाद नेमका काय झालेला आहे. ओके, म्हणजे हा वाद नेमका कशाबद्दल उमटून आला ते पाहूयात आपण. पहा, अगदीच काँग्रेस असो किंवा आपले BJP असो, दोघांच्या पण काळात असंच झालेलं आहे. अगदी काँग्रेसची सरकार किंवा 2004 ते 14 या दरम्यान होती, बरोबर. मग 2014 ते आता सध्याला 2022 पर्यंत या काळामध्ये आपल्याला दिसून येतं की काँग्रेस सरकारच्या काळात 8 वर्षांत 6 मुख्य निवडणूक आयोग नेमले गेले. म्हणजे 8 वर्षांच्या काळात, म्हणजे त्यांचं 8 वर्ष कालावधी धरूयात आपण, तर त्यांच्यामध्ये 6 मुख्य निवडणूक आयुक्त बदलले गेले. आणि जे विद्यमान सरकार आहे यांचं 7 वर्षाच्या कालावधीमध्ये यांनी किती बदललेले आहेत, तर 8 एवढे मुख्य निवडणूक आयुक्त एवढे बदलले गेले. म्हणजे काय होत आहे पहा, काँग्रेस सरकारने 6 बदलले तर BJPने 8 बदलले. म्हणजे हे कुठेतरी पोपट
बनवण्याचा वगैरे प्रयत्न आहे. कारण पहा, याच्या पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर टी.एन. शेषन यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदावर नेमणूक कधी झाली होती? 12 डिसेंबर 1990 रोजी झाली होती व त्यांनी या दिवशी त्यांनी पद सांभाळलेलं होतं. या सर्वोच्च घटनात्मक पदावरून ते निवृत्त झाले. तो दिवस होता 1996चा सालातील 11 डिसेंबर. याचा अर्थ या महत्त्वाच्या पदावरून शेषन यांना पूर्ण 6 वर्षांचा काळ लाभला होता. म्हणजे काय सांगण्याचा उद्देश काय? शेषन जे टी.एन. शेषन होते यांना 1990 ते 96 ओके या दरम्यान म्हणजे हे बेसिकली 6 वर्ष काळ यांनी अगदीच सर्व्हिस वगैरे त्यांनी केली तिथं. म्हणजे तेवढा काळ त्यांनी भोगवला. त्यांनी तेवढी देशाची सेवा वगैरे केली. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या रूपात त्यांनी कार्य केलं. परंतु सध्याला काय होत आहे तर काँग्रेसनी 6 मुख्य निवडणूक आयुक्त बदलले. म्हणजेच काय इथं 1 वर्ष फक्त त्यांना कालावधी भेटत आहे. 1 ते 1.5 वर्षच एवढा कालावधी भेटत आहे. व इकडे जर पाहिलं बीजेपीने तर अगदी 6 ते 7 महिने अशा पद्धतीने कालावधी भेटेल. कारण 7 वर्षामध्ये 8 अधिकारी म्हटल्यानंतर इकडे पण 1 ते म्हणजे अगदीच हार्डली जर बेसिकली आपण जर काढलं तर 10 महिने एवढा कालावधी त्यांना भेटत असेल बीजेपीच्या कार्यकाळामध्ये. ओके, जे मुख्य निवडणूक आयुक्ताच्या बदल्या जेव्हा आहेत त्या लवकरात लवकर त्यांनी फिरवत आहेत. ओके, म्हणजे इथं काय होत आहे टी.एन. शेषन सारखं वगैरे यांना कामच करता येत नाही. एखादा जरी निवडणूक आयुक्त वगैरे जर काम करायचं वगैरे जर पाहिलं म्हणजे अगदीच कार्य करण्याचा वगैरे प्रयत्न केला तर अगदी त्यांनी पण उत्तर दिलेलं आहे. म्हणजे माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचे उदाहरण घेता येते. तर निवडणूक जे अशोक लवासा होते यांनी पण थोडंसं बदल वगैरे करण्याचा प्रयत्न केला की जे इलेक्शन कमिशन आहे त्यांच्यामध्ये अगदीच जे नेते वगैरे आहेत त्यांना समन्स वगैरे बजावून वगैरे त्यांनी अगदीच प्रयत्न केला होता की इलेक्शन कमिशन चांगल्या पद्धतीने कार्य करेल. परंतु जेव्हा ते रिटायरमेंटला वगैरे आले तेव्हा त्यांनी काय केलं अगदीच त्यांच्या पत्नीवर वगैरे जे इन्कम टॅक्सचे वगैरे जे आहेत ते समन्स वगैरे बजावले. म्हणजे त्यांना बौद्धिकरित्या वगैरे मानसिकरित्या वगैरे त्रास देण्याचा प्रयत्न वगैरे त्यांनी केलेला आहे. आताच्या काळात जरी अगदी आपण जर म्हटलं तर आता जर केंद्र सरकारच्या वतीने वगैरे जर केंद्र सरकारच्या मर्जीप्रमाणे वगैरे एखादा जर अधिकारी वगैरे जर राबत नसेल तर अगदीच आता काय आहे ईडी वगैरे आहेत. ईडी त्यानंतर CBI अशा पद्धतीने कार्य वगैरे हे होतं. त्यामुळे हे कुठेतरी अगदीच हे चुकत आहे हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे केंद्र सरकारचं पॅरेड बनून कशा पद्धतीने कार्य करत आहे याचं आपल्याला जर उदाहरण जर सांगायचं जर म्हटलं तर आपल्याला उत्तर प्रदेशमधील म्हणजे उत्तर प्रदेशमधील कालचीच न्यूज आहे. म्हणजे मागच्या आठवड्यातील ती न्यूज आहे की एक MLA आहेत त्यांचं काय झालं त्यांना अगदीच त्यांनी हिट ऑफ स्विच वगैरे काहीतरी केलेलं होतं. त्या संदर्भात त्यांना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने फक्त 2 दिवसातच त्यांना घरी बसवलं. म्हणजे त्यांचे त्यांना जे MLA पद वगैरे जे आहे ते त्यांचं आमदारकी वगैरे त्यांना काढून घेतलं व त्यांना पुनर्नियुक्तीसाठी वगैरे पात्र केलं नाही. बरोबर. व तिथं डायरेक्टली परत एकदा म्हणजे अगदीच 2-4 दिवसातच त्यांनी तिथे काय केलं रिइलेक्शन वगैरे करण्याचं तिथं कंटेस्टंटचं वगैरे प्रयत्न केला इलेक्शन कमिशनने. परंतु अगदीच बीजेपीचं जर सीट पाहिली ती विपक्ष कार्यकर्ते होते. म्हणजे ते विपक्षाकडून MLA होते. परंतु असेच आणखीन एक न्यूज आहे बीजेपीचे ते कार्यकर्ते होते. बीजेपीचे कार्यकर्ते असताना देखील तिथे रिइलेक्शन वगैरे करायचं होतं किंवा त्यांच्यावर MLAचं तिथे हे होता म्हणजे तेथील जे MLA आहेत त्यांच्यावर पण केस चालू आहे. परंतु त्यांना अगदीच इलेक्शन कमिशनने वगैरे काहीच नोटीस वगैरे पाठवली नाही किंवा त्यांचं MLA पद वगैरे रद्द केलं नाही. म्हणजे बीजेपीसाठी ते वेगळे म्हणजे बीजेपीसाठी ते वेगळे रूल व अदर पार्टी जे विपक्ष आहेत त्यांच्यासाठी वेगळे रूल अशा पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया थोडंसं वेगळं वगैरे कामगिरी करत आहेत असं सुप्रीम कोर्टाने देखील हे निदर्शनास आणून दिले प्रशांत भूषण यांनी. म्हणजे हे कुठेतरी अगदीच थांबायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आपण कालच पाहिलं ED CBI वगैरे आहेत जे पोपटांची पैदास ह्या लेखमध्ये वगैरे आपण ते डिटेलमध्ये पाहिलेलं अगदी त्याच पद्धतीने हे देखील होत आहे असं सुप्रीम कोर्टाला देखील त्याची भीती वाटत आहे. ओके, मग हे या संदर्भात हे सर्व दिलेलं आहे. अगदीच तुम्ही हे वाचून घेऊ शकता. मी याचं बेसिक जे क्रक्स वगैरे होता ते सर्व तुम्हाला दिलेलं आहे. मग सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय म्हणत आहे पहा. तर सुप्रीम कोर्टाचं मत आहे की जे इलेक्शन कमिशनचं जे कोलेजियम वगैरे असावं त्यांची नियुक्तीचं जे कोलेजियम वगैरे असावं त्यामध्ये पहा चीफ इलेक्शन कमिशन अपॉइंटमेंट ऑफ चीफ इलेक्शन कमिशन अँड इलेक्शन कमिशन्स बाय अ कोलेजियम. म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन असतील किंवा इलेक्शन कमिशन असतील जसं की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश किंवा फक्त न्यायाधीश या दोघांची नियुक्ती कोण करतं कोलेजियम सिस्टम करतं. अगदी तसंच त्यामध्ये कोलेजियममध्ये पंतप्रधान असावेत, त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यानंतर लीडर ऑफ द ऑपोजिशन ह्या तिघांचं त्यामध्ये समावेश असावं असं सुप्रीम कोर्टाचं यामध्ये डायरेक्टली म्हणणं आहे. कारण पहा सरन्यायाधीश जर तिथे असतील तर
सरन्यायाधीश असल्यामुळे काय होईल, चेक्स अँड बॅलन्सेस वगैरे तिथे होईल. त्यामुळे अगदीच त्यामध्ये भ्रष्टाचार किंवा आपलं फेवरचं वगैरे तिथे काही होणार नाही, किंवा जे केस्ड पॅरट वगैरे जे होणार आहे ते पुढे वगैरे होणार नाही, असं यांचं मत आहे. तर पाहूयात याबद्दल सुप्रीम कोर्ट पण काय वगैरे म्हणेल. त्यानंतर आता भरपूर यावरती लेख वगैरे येणार आहेत उद्या परवा वगैरे, पण ते आता मी चर्चेला वगैरे घेणार नाही. परंतु तुम्हाला अगदीच हे समजलं असेल की मला जे सांगायचं आहे, म्हणजे मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला हा लेख आणि जी न्यूज आहे मी बेसिकली निवडणूक आयोगासंदर्भातली ती सर्व सांगितलेली आहे. त्यानंतर पहा, निवडणूक आयोगाच्या आय थिंक सर्व नोट्स ज्या आहेत त्या आपल्या pawannilevar.com या वेबसाईटवरती मी ऑलरेडी दिलेले आहेत. तरी पण एकदा पाहून घेऊयात. GS2 मध्ये जाऊयात. GS2 मध्ये गेल्यानंतर पहा, सर्वात शेवटी आहेत ना, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्या सर्व ज्या नोट्स आहेत त्या आपल्या आपली जी वेबसाईट आहे pawannilevar.com यावरती ऑलरेडी अपलोड आहेत. यातून तुम्ही हे अगदीच डिटेलमध्ये वगैरे वाचून घेऊ शकता. ओके, हे यातून दुसरं तर काही येणार नाही, परंतु मेन्स हे प्रिलिमला आहे. जे वेबसाईटवर आता तुम्हाला अवेलेबल आहे हे प्रिलिमसाठी आहे, व जे मी आज सांगितलं हे मेन्ससाठी तुम्हाला अगदीच गरजेचं आहे. ओके, आय होप हे तुम्हाला अगदीच आजचा लेख समजलेला असेल. त्यानंतर आता आजचं वृत्तपत्र सुरुवात करूयात. पहा, फ्रंट पेज, ही न्यूज पाहिली आपण. त्यानंतर राज्य सरकारला हे नोटीस, म्हणजे प्रभाग बनवलेले होते त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रभाग वगैरे जे होते ते आदेश परत एकदा वादात वगैरे, त्याची गरज नाही आपल्यासाठी. त्यानंतर पहा, ही न्यूज एक चांगली आहे, म्हणजे केरळमध्ये सर्वाधिक 750 रुपये मजुरी देण्यात येते, तर महाराष्ट्रात फक्त 500 रुपये मजुरी आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला अगदीच सोसायटीचा भाग म्हणून माहिती असायला हवं. उत्तरामध्ये पण तुम्हाला लिहिता येईल GS1च्या. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये शेतमजूर कमी आहेत. त्यानंतर पुढे चला, येथून काही नाही आहे. त्यानंतर स्थलांतरित पक्षी वगैरे आहेत ते अद्याप गरजेचं नाही. ओके, त्यानंतर पुढे या, सर्व राजकीय बातम्या वगैरे आहेत. त्यानंतर मेघालय आसाम संघर्ष कायम. ओके, पाहूयात यामधून कुठे, म्हणजे हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमला कुठेतरी तडा वगैरे जाणार आहे, ही आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे या, रुग्णालयांच्या बिल चलासारखीच धडा, हे गरजेचं नाही आपल्यासाठी, असा प्रश्न वगैरे विचारणार येणार नाही. त्यानंतर पुढे हे संपादकीय आय थिंक मी अगदीच पूर्णरित्या वगैरे कंप्लीट केलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, प्रश्न न्यायाधीशांच्या नियुक्तीचा न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार, हे असं आपल्याला एक म्हण आहे त्या उक्तीनुसार वगैरे. मग आता यामध्ये आकडेवारी दिलेली आहे, ही आकडेवारी अगदीच कामाची आहे. 1 जानेवारी 2006 रोजी प्रलंबित खटले किती होते. आता पहा, इथे जर बेसिकली आपण पाहिलं तर हे पहा, इथे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये 34,000 खटले होते. त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये 35 लाख खटले, व इकडे जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं कनिष्ठ न्यायालयामध्ये, तर इकडे तर हा आकडा अगदीच वाढत आहे. म्हणजे जो हे आहे प्रलंबित खटल्यांची संख्या आहे ती कनिष्ठ न्यायालयामध्ये अगदीच जास्त असते. कनिष्ठ न्यायालयामध्ये कोण येतात, तर दिवाणी स्तरावरील न्यायालय जे असतात, म्हणजे तालुका लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवलची जे न्यायालय असतात त्यामध्ये अगदीच पेंडन्सी ही आपल्याला जास्त असलेली दिसून येते. ओके, मग त्यासाठी पण आपल्याला अगदीच जे नियुक्त्या वगैरे आहेत त्या रखडलेल्या नियुक्त्या वगैरे लवकरात लवकर करून घ्याव्या, असं सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड यांनी पण म्हटलेलं आहे. मग पाहूयात कशा पद्धतीने लवकरात लवकर जर नियुक्त्या तिथे झाल्या तर अगदीच ते बेस्ट आहे, म्हणजे न्यायव्यवस्था सुरळीतरित्या कार्य वगैरे करू शकेल. त्यानंतर पुढे चला, राज्यात प्रतिबंधित मिश्र खताची बेकायदेशीर विक्री, यावरती अगदीच गरज आहे. म्हणजे पहा, जर हे केलं, म्हणजे वन नेशन आणि वन खात प्रणाली वगैरे जरी आणली तर अशा पद्धतीने केसेस वगैरे आपल्याला उघड येतातच. त्यासोबतच इथिक्समध्ये या संदर्भात केस स्टडी पण बनते, यामुळे ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे. त्यानंतर पुढे चला, म्हणजे त्यानंतर यातून पण काही गरजेच्या नाही. त्यानंतर क्रीडा आणि अर्थसत्ता येथील पण आपल्यासाठी गरजेची नाही. अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथं संपतं. त्यानंतर सुरुवात करूयात आजचं द हिंदू. पहा, आजच्या दोन्ही वृत्तपत्रांमध्ये फक्त एकच न्यूज गरजेची होती, ती पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्यामुळे मी तिला डिटेलमध्ये वगैरे घेतलं. बाकी आपण याला पण डायरेक्टली द हिंदूमध्ये पण तशाच न्यूज आहेत, त्या की गरजेच्या नाहीत, त्यामुळे मी याला पण स्किप करून पहा डायरेक्टली आपण याच बेसिसवर जाऊयात, एडिटोरियलवर जाऊयात. तर पहा, फिक्सिंग इंडियाज माल न्यूट्रिशन प्रॉब्लेम, म्हणजे याचं मराठी पण केलेलं आहे मी, भारतातील कुपोषणाची समस्या सोडवणे. म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स यामध्ये 121 नेशन्समध्ये भारताची रँकिंग किती आली, 107वी आली. व पाहिलं तर आशियामधील सर्वात दुर्दैवी स्थिती वगैरे आपली असल्यासारखी आपल्याला इथं दिसून येते, कारण आपल्या पुढे सर्वजण आहेत, फक्त आपणच मागे राहिलेले आहोत हे आपलं इथं निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे यांनी तर याला असेप्टच केलं नाही. जे ग्लोबल हंगर इंडेक्स आहे याला भारताने तर असेप्ट केलं नाही, तरी देखील ही वस्तुस्थिती आहे, याला आपल्याला मान्य करावं लागेल. कारण
जे मालन्यूट्रिशनच्या समस्या वगैरे आहेत त्या आपल्याला कुठेतरी सोडवाव्या लागतील. आता जरी आकडेवारी एक्सेप्ट केली नाही आपण, तरी मालन्यूट्रिशनची समस्या आपल्याला जाणवतच आहे. त्यामुळे हा लेख आलेला आहे. मग समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल त्यावर आपण थोडंसं फोकस करूयात. मग आता पहा, इथे आणखीन एक आकडेवारी दिलेली आहे. जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हंगर इंडेक्सची आकडेवारी मान्य करत नसेल, तर इंडियाज नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे याची रिपोर्ट आपण मान्य करा, हे इथं दिलेलं आहे. ती रिपोर्ट तुम्ही वाचून घेऊ शकता. तर पहा, गव्हर्नमेंट स्कीम्स हॅज नॉट डिलिव्हरिंग. पहा, जे गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे आहेत त्या योग्यरित्या वगैरे डिलिव्हर होत नाहीत. ज्या प्रमुख योजना आहेत त्या जे तळागाळातील व्यक्ती वगैरे आहेत त्यांच्याजवळ पोहोचत नाही आहे. त्यामुळे काय मॉलन्यूट्रिशनचं जे प्रमाण आहे, जे कुपोषणाचं वगैरे प्रमाण आहे ते वाढतच आहे, आपल्याला सांगता येतं. मग याच्यासाठी पहा योजना काय काय होत्या. मग योजना कोणत्या कोणत्या होतात तर पहा, 1995 मध्ये जे मिड डे मील स्कीम होती, म्हणजे मध्य भोजन योजना होती, मध्यान्ह भोजन योजना, ही परीक्षेला भरपूर वेळा विचारून झालेली आहे. मग आता पण प्रश्न पडू शकतो की 2018ला याच योजनेचं, मध्यान्ह भोजन योजनेचं नाव बदलून यांनी काय केलं, PM पोषण योजना म्हणजेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना जी आहे ती त्यांनी नाव बदललं, त्याचं PM पोषण योजना ही तयार करण्यात आली. ओके, PM पोषण योजना. मग ही योजना कसं काय पोहोचत नाही, कारण मिड डे मील स्कीम तर भरपूररित्या वगैरे पोहोचली, परंतु ही स्कीम पोहोचण्याचं मुख्य कारण वगैरे जर पाहिलं तर आर्थिक कारण वगैरे आहे, जिथं आहे फंड. ओके, आता अगदीच जुलै सप्टेंबर महिन्यातील एक न्यूज होती पहा, की मुख्याध्यापकांच्या खिशातूनच पैसे वगैरे घालावे लागत आहे मध्यान्ह भोजन योजनेसाठी. अगदी त्याच पद्धतीने फंड जे आहे ते वर्ग करण्यात येत नाहीये. त्यानंतर फंड झाल्यानंतर फूड, ओके, म्हणजे फूडची पण प्रॉब्लेमच आहेत. म्हणजे कोणता आहार वगैरे द्यायचं. आता पहा, काही जण शाकाहारी असतात व काही जण मांसाहारी असतात. मग अंडे द्यायचं की केळीच द्यायचं, अशा पद्धतीचे पण तिथे प्रॉब्लेम येतात. त्यानंतर कम्युनिटी चॅलेंजेस आहेत. ओके, कम्युनिटी प्रॉब्लेम्स म्हणजे पहा, आपल्याकडे असं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तर भरपूर ते केसेस आढळून येतात. दलित महिलांनी जर जे मध्यान्ह भोजन योजना आहे ते आहार वगैरे जर बनवलं तर त्यावरती बॉयकॉट वगैरे करण्यात येतं. म्हणजे जे उच्चवर्णीय वगैरे आहेत त्यांनी काय करतात, त्याला अगदीच बायकॉट वगैरे करतात किंवा त्याच्यावरती बहिष्कार वगैरे टाकतात. ही उत्तर प्रदेशमधील बहुतांश घटना आहेत. मग कम्युनिटी चॅलेंजेस वगैरे इथं येतात. यामुळे काय झालेलं आहे, जे PM पोषण योजना आहे किंवा मिड डे मील स्कीम होती ती अद्यापरित्या योग्यरित्या सक्सेसफुल वगैरे झालेली आपल्याला दिसून येत नाही. ओके, याच्या मागचे हे कारण आपल्याला इथं सांगता येतं. कारण केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असो, ते फंड वेळोवेळी प्रोव्हाइड करत नाही. त्यानंतर फूड जे आहे ते पण प्रोव्हाइड करत नाही. त्यानंतर कम्युनिटी चॅलेंजेस पण आहेत. ओके, मग यांनी म्हणत आहेत की जर असं होत असेल तर यासोबतच पहा, आणखीन एक कारण जे आहे ते 50% चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर यांच्या पोस्ट जे आहेत ते व्हॅकंट आहेत. म्हणजे पहा, 50% म्हणजे 50%च फक्त भरलेले आहेत पदं, 50% हे पद खाली आहेत. ते कुठं, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि राजस्थान हे जे जिल्हे हे जे राज्य आहेत हे अगदीच मालन्यूट्रिशनमध्ये अगदीच जास्त वर आहेत. ओके, म्हणजे मालन्यूट्रिशन जे आहे तिथे अगदीच जास्त आहे. आपल्याला हे सांगता येतं, कारण उत्तर प्रदेश पाहिलं तर तसाच राज्य आहे. त्यानंतर राजस्थान, झारखंड, आसाम इकडे अगदीच दलित आणि आदिवासीची लोकसंख्या ही आहे ती अगदीच जास्त असलेली पाहायला मिळते व तिथेच 50% जी प्रोजेक्ट ऑफिसरची संख्या आहे ती अगदीच कमी आहे. मग यासाठी आपल्याला काय इथं 4 आपल्याला कारणं देता येतात की कशामुळे जे PM पोषण योजना आहे किंवा जे मिड डे मील स्कीम आहे किंवा जे मालन्यूट्रिशनचं जे परिणाम वगैरे होत आहे ते हेच कारण आपल्याला इथं सांगता येतात. मग यांनी म्हणत आहेत की याच्यावर आपण काही की सोल्युशन वगैरे देऊ शकतो का, तर यांचं मत आहे की आपण डायरेक्टली कॅश ट्रान्सफर वगैरे जर केलं तर, म्हणजे कॅश ट्रान्सफर ज्या पद्धतीने स्कॉलरशिप वगैरे देण्यात येते तसं अगदी एखाद्या विद्यार्थ्याच्या जे जनधन योजनेचं बँक खातं वगैरे आहे त्यामध्ये आपण डायरेक्टली कॅश ट्रान्सफर वगैरे केलं तर, अशा पद्धतीने त्यांचं मत आहे. परंतु ते पण सक्सेसफुलरित्या होऊ शकत नाही, कारण आपली जी सोसायटी आहे ती सन प्रेफरन्स आहे. पहा, सन प्रेफरन्स आपली सोसायटी असल्यामुळे काय करतं, मुलगा आणि मुलगी दोघं पण एका म्हणजे विद्यालयामध्ये वगैरे शाळेत शिकत असतील तर ते काय करतील, पॅरेंट्स वगैरे मुलाकडे जास्तीत जास्त लक्ष देतील. मुलीकडे मुलीच्या खात्यात जरी पैसे आले तरी त्या पद्धतीने योग्य तिचे म्हणजे हे होणार नाही, म्हणजे तिची वाढ वगैरे होणार नाही असं लेखकाचं वगैरे म्हणत आहे. कारण हे अगदीच बरोबर आहे, कारण आपली जी सोसायटी आहे ती सन प्रेफरन्सवर वगैरे जास्त भर आहे. म्हणजे अगदीच मुलगा आणि मुलगी याचं डिवाईड आपल्याकडे भरपूर आहे.
हे आपण सोशल म्हणजे समाजशास्त्रीयची जी रियालिटी आहे ती आपण मान्य करायला हवी, हेच आपल्याला इथं सांगता येतं. त्यामुळे यांनी सर्व जे म्हटले आहे PDS म्हणजे मग यावरती उपाय दुसरा काय करू शकतो आपण, तर कॅश अलोन एक उपाय नाही आहे, तर PDSचा पण वापर आपण यामध्ये वगैरे करू शकतो असं त्यांचं मत आहे. PDS म्हणजे जे राशन वगैरे आहे त्यामध्येच आपण यांना थोडंसं म्हणजे ज्वारी बाजरी वगैरे ते पण जर दिलं वगैरे तर तशा पद्धतीने पण इथं सोल्युशन वगैरे देता येईल का, असं त्यांनी मत आहे त्यांचं. कारण ओडिसामध्ये तशा पद्धतीची स्कीम वगैरे चालवली वगैरे गेलेली आहे. यासोबतच जे माता आहेत, ओके, म्हणजे ज्या लॅक्टेशन म्हणजे ज्या गरोदर माता वगैरे आहेत त्यांना पण आपण डायरेक्टली त्यांच्या खात्यातच पैसे द्यायचं. ओके, म्हणजे प्रॉब्लेम अशा पद्धतीचा आहे की विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जर दिलं तर ते पण प्रॉब्लेम येणार आहे, बरोबर. मग आपण काय करायचं, जे गरोदर माता वगैरे आहे तर त्या मातेच्याच डायरेक्टली आपण काय करायचं, खात्यात वगैरे पैसे करायचं. असं ओडिसामध्ये एक गव्हर्नमेंटने वगैरे स्कीम सुरू केलेली आहे. मग ती स्कीम तरी योग्य होईल का, असं यांचं मत आहे. म्हणजे 2-3 सोल्युशन वगैरे त्यांनी दिलेली आहेत, परंतु शेवटी त्यांनी अगदीच बेस्ट कन्क्लुजन वगैरे दिलेलं आहे. पहा, धस कॅश मे बी पार्ट ऑफ सोल्युशन बट ऑन इट्स वे इट इज नॉट अ पॅनेशिया. म्हणजे हा अगदीच एक उपाय ठरू शकतो, परंतु रामबाण उपाय म्हणून कॅश सर्वांना कॅशच डायरेक्टली देणं हा रामबाण उपाय नाही, असं लेखकाचं वगैरे म्हणणं आहे. हेच तुम्ही डायरेक्टली जर अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलात तरी तुम्हाला भरपूर मार्क मिळून जातील, असं माझी तरी म्हणजे मला तरी वाटतं इथं. त्यामुळे प्लीज तुम्ही हा जी PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे हे तुम्ही अगदीच वाचून घ्या. यामध्ये थोड्याशा 1-2 चुका झालेल्या असतील नक्कीच, परंतु आय होप ते तुम्ही सांभाळून घ्याल. म्हणजे ट्रान्सलेटेड केल्यानंतर थोडंसं AI मुळे ते अगदीच होऊ शकतं, मागे पुढे होतात शब्द, परंतु ते तुम्ही नक्की समजून घ्या, असं माझं मत आहे. ओके, त्यानंतर हे झाला लेख आपण पाहिलेला. त्यानंतर चीफ इलेक्शन कमिशन पहा, सॉरी, चीफ इलेक्शन कमिशन म्हणतोय मी. तर आता हे आपण ED पाहिली, बरोबर. त्यानंतर पाहिलं कोणतं, CBI पाहिले, ओके. त्यानंतर आता इलेक्शन कमिशनचा मुद्दा आलेला होता. हे जे सर्व आहेत या सर्व बॉडी काय आहेत की म्हणजे हे फक्त इलेक्शन कमिशन ही संवैधानिक बॉडी आहे. पहा, आजपर्यंत मी पण यावरती टीका वगैरे केलेली नव्हती, परंतु आता लेखच अशा पद्धतीने येत आहेत व गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कशा पद्धतीने कार्य करत आहे हे पण आपण पण समजून घेतलं पाहिजे. UPSC ॲस्पिरंट वगैरे आहोत आपण, मग आपलं पण हे कर्तव्य आहे. या निमित्ताने पहा की जे ED, CBI आणि इलेक्शन कमिशन असू द्यात, हे काय आहेत, सध्याला कशा पद्धतीने कार्य करत आहेत, तर हे केस्ड पॅरेड बनून कार्य करत आहेत. हे सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत, माझे तर शब्द नाही आहेत हे, ओके. म्हणजे मी टीका करत नाही तर हे सुप्रीम कोर्ट टीका करत आहे. मग आता याच बेसिसवरून याच्या मागे आता हे पुढचे हे फ्रंट बेंचेस वगैरे आहेत, परंतु याच्या मागे पण कोणीतरी एक बसून आहे व तो कदाचित हसत असेल, असं माझं मत आहे. व तो जर असेल तर ती बॉडी कोणती आहे, तर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, CIC. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनची पण हालत तीच आहे जी आज आपल्याला ED, CBI आणि इलेक्शन कमिशनची आहे. ओके, आता कदाचित यावर उद्या चालून नक्कीच हे होईल, म्हणजे सुप्रीम कोर्टावर याला पण आक्षेप वगैरे घ्यावाच लागेल किंवा यावरती पण PIL वगैरे नक्कीच दाखल झालेले असतील. मग तेव्हा आपण पाहणारच आहोत, परंतु आज देखील ही एक गरजेची बाब आहे. कारण चीफ इलेक्शन कमिशन जे आहे ते पण असंच कदाचित कार्य करत आहे हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर जे लोकपाल आहे, लोकपालचं पण तसंच आहे पहा कार्य. कारण लोकपालमध्ये आणि चीफ इलेक्शन कमिशन जे आहे त्यामध्ये पण तशाच पद्धतीने काही कार्य वगैरे त्यांनी केलेले आहेत. कारण पहा, लोकपाल हे येण्यासाठी 2012-13 मध्ये अण्णा हजारे यांनी भरपूर आंदोलनं वगैरे केली. मग लोकपाल विधेयक भारतामध्ये आलं देखील, परंतु आल्यानंतर त्यावरती नियुक्तीच झाली नाही. मग सुप्रीम कोर्टाने भरपूर केंद्र सरकारला वगैरे धारेवर धरल्यानंतर त्यांची नियुक्ती 2019-20 मध्ये, आय थिंक 2020 मध्ये झाली त्यांची नियुक्ती. ओके, म्हणजे 2013 ते 7 वर्षाचा कालावधी पहा. ओके, 2013 ते 2020 7 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील यांनी लोकपाल विधेयक आणलं व लोकपाल विधेयक आणून देखील त्यांनी पंतप्रधान जे आहेत म्हणजे PMO जे आहेत ते लोकपाल विधेयकाच्या बाजूला ठेवलं. म्हणजे पंतप्रधानांवर वगैरे ते खटला चालू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जे कायदा आणला त्या पण कायद्यामध्ये उणिवा त्यांनी ठेवल्या. अगदी त्याच पद्धतीने आता लोकपाल विधेयकावर न चर्चा करता आपण चीफ इलेक्शन कमिशनबद्दल थोडंसं चर्चा करूयात. तर आपल्याला माहिती आहे की 2005चा जो RTI कायदा आहे त्यानुसार सर्वांना काय तर माहिती वगैरे मिळू शकते, परंतु यांनी पण केंद्र सरकारने काय केलं, 2019 मध्ये अमेंडमेंट केली. ओके, व 2019 मध्ये अमेंडमेंट करून त्यांनी जे सरकारी ऑफिसर वगैरे आहेत किंवा जे सरकारी कार्यालय वगैरे आहेत तेथील काय केली त्यांनी जे
हे आहे, म्हणजे तिथून जी माहिती वगैरे तुम्हाला माहिती मागवता वगैरे येते, त्या माहितीला त्यांनी थोडंसं ओमिट केलं, म्हणजे ही माहिती देता येत नाही. पूर्वी आरबीआय वगैरे जे होतं, आरबीआयचे आपल्याला भरपूर घटना वगैरे सांगता येतात, की आरबीआयने कुठे कुठे छापे मारले, कोणत्या बँकेत वगैरे छापे मारले. तर पूर्वी काय करायची आरबीआय, ते त्याच पद्धतीने म्हणजे स्वतः तिथंच ठेवायची, ते दुसऱ्यांना वगैरे दाखवायचे, म्हणजे ट्रान्सपरन्सी आरबीआयमध्ये देखील नव्हती. मग जेव्हा सुप्रीम कोर्टाने 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं, की जे आरबीआय आहे त्यांनी तशा पद्धतीने जेव्हा जेव्हा एखाद्या बँकेवर वगैरे छापे मारेल, तेव्हा त्याची तिथली रिपोर्ट वगैरे सर्वांना द्यावी. त्यासोबतच मॉनिटरी पॉलिसीची जी कमिटी असते पहा, मॉनिटरी पॉलिसीची कमिटी मॉनिटरी पॉलिसी कमिटीची जेव्हा जेव्हा बैठक वगैरे होईल, त्या बैठकीच्या 16व्या दिवशी त्यांनी सर्व रिपोर्ट वगैरे दाखल करायला हवी, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं. मग हे या सर्व ज्या घटना आहेत त्यामुळे काय झालं, ट्रान्सपरन्सी वगैरे आली. मग हे कशाबद्दल झालं, तर हे अगदीच आर-टी-आय ॲक्ट आहे त्यामुळे झाले. परंतु जे 2019 मध्ये अमेंडमेंट वगैरे झाली, त्यामधून काय करण्यात आलं, जे मोठ्या मोठ्या, आता जसं तुम्ही म्हणता की जे हे आहे पंतप्रधानाचा जो निधी वगैरे आहे, त्या फंडला वगैरे त्यांनी अगदीच बाहेर वगैरे करून ठेवलं. हे जे कारण आहे, त्यामुळे चीफ इलेक्शन कमिशनचे जे जागा आहे किंवा जी पोस्ट आहे, त्यामध्ये पण थोड्याशा उणिवा वगैरे राहिलेल्या आहेत, हे आपल्याला इथं सांगता येतं. मग या संदर्भात मी अगदीच लिहिलेलं आहे, पहा, हे हायलाईट देखील केलेलं आहे. मग हे दोन्ही तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता. त्यानंतर पहा, ओपिनियन म्हणजे इंडिया जी फोर्स मुवमेंट. पहा, मी म्हटलेलं होतं यांच्याजवळ न्यूज नसतील तर हे अशाच पद्धतीने छापतील, तर त्यामुळे G20ची गरज नाही आत्ताच. पुन्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण त्यावरती घेणारच आहोत. ओके. त्यानंतर बाकी असंच आहेत, राजकीय न्यूज आहेत, त्यामुळे आजच्या आपण द हिंदूमधून काही बातम्या गरजेच्या आपल्याला दिसून आल्या नाहीत. फक्त एडिटोरियल दोन्ही आणि तिन्ही आपले चांगले होते. त्यानंतर जे क्रीडा न्यूज आहेत त्या पण आपल्यासाठी गरजेच्या नाहीत. त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेज येतं पहा, त्यावरती पण असंच दिलेलं आहे, म्हणजे ही आकडेवारी वगैरे तर काही कामाची नाही व तेवढं आपण लक्षात ठेवू शकत नाही. त्यानंतर सेबीची वगैरे रूल्स वगैरे दिलेली आहेत, परंतु एवढं डिटेलमध्ये तुम्ही पहा, यूपीएससीची प्रिलिम आणि मेन्स परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला नाही, त्यामुळे मी घेत नाही आहे. सेबीचे अगदीच प्रिलिमला प्रश्न आलेत, परंतु एवढं डिटेलमध्ये कधी प्रश्न विचारला नाही सेबीने. त्यानंतर अल निनो आणि ला निना हे आपल्याला टॉपिकला आहे, त्यावरती मी आजच तुम्हाला काय करेन, आपली जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला या संदर्भाच्या नोट्स वगैरे पाठवण्याचा प्रयत्न करेन. ओके. ते एकदा वाचून घेतल्यानंतर हे पण समजून येतं, यात पण जास्त डिटेलमध्ये वगैरे जाण्याची गरज नाही. फक्त हा क्लायमेटॉलॉजीचा पार्ट वगैरे आहे, व याला जर घेत बसेल तर अगदीच वेळ वगैरे होईल असं माझं मत आहे. त्यामुळे थोडंसं वेळ कमी आहे, त्यानिमित्ताने मी याला स्किप करतोय व पुढे जाऊयात आपण. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत तुम्हाला काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.